नमस्कार. सुराज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तांदळाची अशी मलईदार खीर बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे. तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसारही घेऊ शकता. आता तूप थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे. तूप गरम झाल्यानंतर मी येथे माझ्या आवडीचे काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आता हे तुपात एकदम लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. गॅस अगदी मंद आचेवर ठेवायचा आहे. ड्रायफ्रूट्स आपले मस्त असे तळलेले आहेत. एकदम लालसर असा कलर दिसत आहे. त्यानंतर आता यामध्ये आपण दूध टाकायचं आहे. दूध मी साईसकट घेतलेलं आहे. यावरची साय अजिबात काढलेली नाही आहे. साईमुळेच आपली खीर अगदी मलईदार होते. आता याला 1 मिनिटभर असं मिक्स करून घ्या. यामध्ये 2 इलायची घेतलेले आहेत. 2 इलायची बारीक करून यामध्ये त्याची पूड टाकायची आहे. आता मी हे तांदूळ 2 तासांपूर्वी भिजत घातले होते. आता हे मस्त असे भिजलेले आहेत. आता त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची मीडियम अशी पेस्ट वाटून घेऊ. अगदी बारीक अशी वाटायची नाही आहे. बघा मस्त असं मिश्रण वाटलेलं आहे. अगदी रवाळ असंच ठेवायचं आहे. इकडे मस्त अशी उकळी आलेली आहे. आता हे वाटलेलं मिश्रण त्यामध्ये थोडं थोडं करून टाकायचं आहे. एकदमच असं टाकायचं नाही, त्यामुळे मिश्रण आपल्या पातेल्याला चिकटू शकते. आणि आता याला 2 मिनिटभर असं थोडंसं हलवून घ्यायचं आहे. अगदी गॅस बारीकच ठेवायचा आहे. आता यामध्ये साखर टाकायची आहे. मी इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर टाकू शकता. हे बघा खीर आपली अशी घट्टसर अशी दिसत आहे. आता शेवटी थोडासा फूड कलर टाकलेला आहे. ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत नसेल तर नका टाकू. पण यामुळे खीरीला खूप मस्त असा कलर येतोय. हे बघा खीरीला मस्त असा कलर आलेला आहे आणि आपली खीर अगदी मलईदार दिसत आहे. स्वादिष्ट मलईदार खीर अगदी रेडी आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. So thank you for watching. Bye bye.